दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता साई सदन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नेरूळ, नवी मुंबई इथे. सुनबाई माधवी चव्हाण, सासूबाई मंगला चव्हाण अशा या दोघी जणी आज एकमेकींसमोर उभ्या ठाकणार आहेत. सासूबाई, पाण्यात जास्त काम करू नका, सर्दी होईल. सुनबाई, एवढ्या वर्ष मी पाण्यात काम केले, कधी झाली का मला सर्दी? चुका आणि मी तुमच्या दृष्टीने जे चुका असतात ते आमच्या दृष्टीने बरोबर असतं. कधी कधी स्वतःच्या चुका मान्य कराव्यात सुनबाई. सासूबाई, तुम्ही कितीही चुका काढल्या तरी पैठणी मीच जिंकणार. पैठणी ही सुनेचीच. सुनबाई, तू करत बस चुका, मी बघ कशी जिंकते पैठणी. पैठणी सुनेचीच. पैठणी ही सासूचीच. पैठणी घरातच मिळणार, पण तरी सुद्धा तो क्षण महत्त्वाचा आहे की पैठणी सासूबाई जिंकणार की सुनबाई जिंकणार. चला या खेळात काय होणार बघूया. नमस्कार. नमस्कार. स्वागत असो तुमचं. अरे बाबा, धन्यवाद. पेढा घेतो मी, पेढा घेतो. बरं, एक अक्षर देतो, उखाणा घ्यायचा. हो. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी अभिजित रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. बरं करता, हे घ्या, अभिनंदन. तुम्ही घ्या कुठलाही एक उखाणा घ्या. सोन्याचे मणी रेशमात गुंतले, शांतारामराव माझे वाचनात गुंतले. काय सांगता? सकाळी उठल्यापासून पेपर घेऊन बसतात तो. बरोबर आहे. खूप वाचन करतात, ते वाचतात म्हणून तुम्ही वाचता. सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. हॅलो. आणि हे सगळे आमच्या बिल्डिंग मधले आणि नागपूर. अरे बाबा, नमस्कार. 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 चला, सगळ्यांची ओळख तर झाली, आता सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. 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 आई, काय कसं काय, म्हणजे आता कसं वाटतंय तुम्हाला? कशी आली आहे सून? कशी आहे? हो, छान आहे. आहे. बरं, तुमची शाळा कुठली? तुमचं माहेर कुठलं? चांगली. तिकडे कोण होतं? तिथे माहेर सगळे आमचे मामा, आई, भाऊ, वडील सगळे. मला सांगा, तुमचे सगळ्यात जास्त लाड कोणी केले तुमच्या लहानपणी? मामा. मामांनी. आणि मग मुंबईला कधी आलात तुम्ही? 77. एक मिनिट. हा, मुंबईला कधी आलात तुम्ही असा मी इथे प्रश्न विचारल्यावर 77 हे उत्तर इथून आलेलं आहे. म्हणजे 77 मध्ये ह्या आल्या हे तुम्हाला कसं माहिती? आम्हाला नोकरी लग्न झाल्यानंतर. अच्छा, लग्न झाल्यानंतर आला. लग्न 74ला लग्न झालं. 74ला कुठे झालं ते? सांगलीतच झालं. तुम्ही कशाला सांगलीला गेला होता? ते तिथलेच आहेत. ते तिथलेच आहेत, तुम्ही तिथल्या. मग तुम्ही जेव्हा मुंबईत आलात तेव्हा इथे कोण राहायचं मुंबईत तुमचं? पहिल्यांदा जेव्हा मुंबईत सुरुवातीला आलोय का? कुठे कुठे राहायचे ते? काळा चौकीला. काळा चौकीला. हो. काय छान योग आहे. आणि मग सून पण काळा चौकीत बालपण गेलंय, तुम्हाला माहिती आहे? हो, ते नंतर कळलं मला. कसं काय? सुरुवातीला माहिती नव्हतं. यांची शाळा माहिती नाही माहिती. शिवाजी विद्यालय. हो. 5वी पर्यंत. नंतर मग चांगल्या विद्यार्थ्यांना ठेवलं आणि जे अभ्यास करत नव्हते त्यांना सांगितलं दुसरीकडे जा. हो ना? नाही. आता बोला, तुम्ही बोला. नंतर आम्ही ॲक्च्युली बोरिवलीला शिफ्ट झालो आणि मग तिकडे मग दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं. हे कुठे भेटले तुम्हाला? हे म्हणजे विवाह मंडळातून स्थळ आलं होतं मला. हो, कुठे? बोरिवलीला. बोरिवलीला. हो. तुम्ही कुठे यांना पहिल्यांदा बघितलं? आम्ही घरी बघितलं. कोणाच्या? यांच्या बोरिवलीला. किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष झाली लग्नाला. 9 वर्ष. हो. मग तुमचं जेव्हा हे स्थळ आलं तुमच्याकडे, हो, लगेच पसंत केलं?
हो मला पसंत पडली. लगेच पसंत पडलं? हो नाही अजून पाहिलेली होती असं सांग ना. हा, बघा रे. फर्स्ट पसंत होतं. अरेंज मॅरेज झालं कसं झालं हे सांगायचं. बरं एक मिनिट मला तुम्ही सांगा, हे तुम्हाला जेव्हा दाखवलं तेव्हा आणखी स्थळं बघितली होती? बरोबर आहे ना. किती बघितली होती? 4-5 पाहिली होती. 4-5. हो. मग इथेच कसा काय नेम लागला? आता योग आहे तो. योग आला. हा 74 पासून कोण कोणाचं ऐकतंय या घरात? असं काही नाही आम्ही एकमेकाच्या विचारानं राहतो. पण ह्यांचा स्वभाव कसा आहे? छान आहे. म्हणजे कसा? कधी कधी चिडते कधी पटत नाही मग ॲडजस्टमेंट करतो आम्ही. तसं असतंच ना, घरात सगळ्यांनी तसंच करायला पाहिजे. हं. पण तुमच्या मुलाचा आवाज कमी का झालाय असं वाटतं? त्याचं सॉफ्ट बोलणंच तसं आहे सॉफ्ट. आणि सुनेचं? सुनेचं जरासं आहे आवाज ठीक आहे. ठीक आहे म्हणजे कसं आहे? ठीक आहे म्हणजे कसं आहे सासूबाई? आहे चांगले, चांगली. प्रेमळ आहे, प्रेमळ प्रेमळ आहे. हो. काय एक बदल करावा सुनेने असं वाटतं? शांत राहावं. बर आता मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. सासूबाईंना मुंबईच्या कोणत्या गोष्टींची धडकी भरते? गरमीची. त्यांना गरमी. फार गरम. हो. तुम्हाला मुंबईत फार गरम होतं? अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलं. पुढचा प्रश्न, खडूच्या वेगवेगळ्या उपयोगांचा शोध तुमच्या मिस्टरांना कोणत्या वयात लागला? ॲक्च्युली ते लहान असताना ना 7 महिन्याचे होते त्यावेळी काहीतरी त्यांनी नाकामध्ये खडू घातला होता. ही गोष्ट मला आईने सांगितली होती पूर्वी आणि मग काहीतरी तपकीर वगैरे देऊन काढला होता तो. खडू म्हणजे शिंक आल्यावर बाहेर आला होता. तेव्हापासून या घरात खडू आणत नाही. पण शिंका खूप वर्षभर होत्या. तुम्हाला वर्षभर शिंका होते? बर अभिनंदन. म्हणजे कसलं खडूसाठी नाही, हे उत्तर बरोबर आलं म्हणून. सासूबाई तुमच्यासाठी पुढचा प्रश्न, घरातल्यांच्या कोणत्या कमेंटने तुमच्या सुनबाईंचा पारा चढतो? म्हणजे काही असं म्हणजे चांगलं करायला सांगितलं ना मग तो राग येतो तिला. चुकलं, त्यांच्या जेवणाला कोणी नाव ठेवलं की त्यांचा पारा चढतो, खरंय का? नाही हा नाही, जेवण बनवते ती चांगलं. चांगलं बनवते. हो. म्हणजे कधी कधी पप्पा बोलतात असं ना काहीतरी, मग त्यावेळी मला थोडा राग येतो. राग येतो? पप्पा काय म्हणतात जेवणाला? हा बरोबर नाही करत म्हणून. तर पप्पा म्हणजे कधीतरी, नेहमी नाही, कधीतरी असं बोलतात तेव्हा मला थोडा राग येतो. कळलं पप्पा तुम्हाला? बरोबर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, तुमच्या सुनबाईंचा वीक पॉइंट कोणता, जो तुमच्या मुलाला त्रासाचा ठरतो, तो कोणता? लॅपटॉप. लॅपटॉप नाही, काय? ड्रेस. हा कपडे. कपडे काय? ड्रेस. शॉपिंग. चांगले चांगले ड्रेस शॉपिंग. विकत घेणे काय? पुढचा प्रश्न सासरे बुवांसाठी. मला सांगा, तुमच्या पत्नीच्या मते तुम्ही कोणत्या टूरची काशी केली? आता टूर आम्ही काशीला जायचंच आम्ही प्लॅन केलेला आहे, बुकिंग केलेलं आहे. हा पण ठरलं होतं कुठे जायचं? ठरलेलं फॉरेनला जायचं. हा आणि नेलंय कुठे? काशीला. बरं नशीब काशी तरी गाठली, इथून जवळ वाशीला नाही नेलं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही सांगा, आई आणि पत्नीची हॉरर आवड कुठली? हॉरर. त्यांना हॉरर वाचायला आवडतं आणि हॉरर आर्टिकल आणि हॉरर सिरियल्स. सिरियल्स बघतात? हॉरर सिरियल्स आजकाल म्हणजे खूप अट्रॅक्ट करतात त्यांना आणि मग तशाच त्या वागायला लागतात. लागतं. मी त्यांना कंट्रोल करतो. मला आता कळलं मुलाचा आवाज कमी का झाला आहे. कारण यांचा आवाज आणि ते एक वेगवेगळी चेहरे, एक्सप्रेशन, ते फार हॉरर असतात. या घरात गप्पा मारत असताना आता एक चर्चेचा विषय आहे आणि तो विषय खूप छान आहे. हल्लीच्या सुनांना चुका दाखवलेल्या आवडत नाहीत, हो की नाही? काय वाटतं तुम्हाला? नाही आवडत. नाही आवडत का हो? त्यांना त्यांच्या करिअरनं वागायचं असतं. तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही कुठे चुकतो, पण मला तर नाही असं वाटत की आम्ही चुकतो. अच्छा, तुम्ही चुकतच नाही. वा. त्यांच्या दृष्टीने त्या चुका असतात, पण आमच्या दृष्टीने बरोबर असतं. तुमचं म्हणणं आहे की चुकतच नाही. नाही. हा, तुम्ही चुका करतच नाही नाही. थोडक्यात. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? त्याचं काय आहे ते जनरेशन गॅप. हां म्हणजे आता काळ बदलत राहतो सारखा, त्यामुळं त्या काळाप्रमाणे माणसं बदलतात. बरं बरं. आजूबाजूचं वातावरण बदलतं, समाज बदलतो, त्याला सगळ्या कारणीभूत सगळ्या परिस्थिती होतात. त्यामुळं त्याला वाटतं मी करतो ते बरोबर आहे. म्हणून प्रत्येक जनरेशन जी आहे
त्यामध्ये गॅप पडतो आणि त्या गॅपचं ते कॅरेक्टर तसं पुढे जातं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हल्लीच्या सुनांना चुका दाखवलेल्या आवडत नाही म्हणून म्हणजे असं त्यासाठी म्हणालो मी, पण ते बरोबर असेल आणि चूकचं नसू शकेल. नाही आवडत नाही ना एवढं. एकीकडे यांची बाजू आणि एक दुसरीकडे यांची बाजू घेऊ नका बाबा. तुमचं काय म्हणणं आहे? आवडत नाही म्हणजे हे ठाम आहे तुमचं मन. बरोबर. मग बदलणार नाही थोड्या वेळाने. नक्की. तुमचं काय म्हणणं आहे? समजून सांगितलं तर मग सुनांना वाईट वाटणार नाही. जसं आई सांगते समजून किंवा तुझं इथे चुकलं आहे किंवा असं, तर मग सुनेला पण तेवढा वाईट वाटणार नाही. पण जर असं टोकून सांगितलं तर ऑब्व्हियसली म्हणजे कसं टोकून कसं सांगतात? म्हणजे आता थोडं लेट झालं तर लेट झालंच का, किंवा इथे चुकली फोन करायला म्हणजे बायचान्स असं. बरं तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना आवडत नाही, पण आम्ही सांगतो ते योग्य सांगतो. म्हणजे काही तर त्यांच्या दृष्टिकोनातून चांगल्या हेतूनच सांगतो, पण त्यांना ते बरं नाही वाटत. हल्लीच्या सुनांना हो नाही वाटत बरं. बरं तुम्ही जेव्हा सून होता तेव्हा तुम्हाला आवडायचं? हो नाही आम्ही ऍक्सेप्ट करत होतो. हो. हो आता काय काळ निघून गेलाय ना. गेला नाही कारण बरोबर आहे ना ते. पाठीमागे काय म्हणतात? आताच्या सुनांना जर सासूबाईंनी जर सांगितलं तर त्यांना ते पटत नाही, कारण का ती जनरेशन गॅप आहे. तर त्यामुळे काय माहिती अप्रोच आहे ना तो त्यांनी चेंज करायला पाहिजे सासूबाईची त्या परिस्थितीप्रमाणे. असं तुमचं म्हणणं आहे. बरं इकडे काय म्हणताय? इकडे थांबा, आता इकडे सगळ्यात तरुण गट दिसतोय. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे छोटी चूक असली की म्हणजे छोटी चूक आणि मोठा काय खेळा? नाही तसं नाही. म्हणजे असं छोटीशी असली तर ते म्हणजे सासूबाईंनी पण समजून घ्यायला पाहिजे की चूकच नाहीये म्हणून. हां मग त्यांनी बघायचंच नाही चुकीला. बरोबर. अच्छा तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की चुका ह्या प्रत्येकाकडून होतात, आणि जरी मोठ्याने काही बोललं तरी एवढा राग मानू नये. कारण सुदैवाने आपले मोठी लोक आहेत आपल्याकडे. काही काळाने ते आपल्याला म्हणजे आपल्याला असे आशीर्वाद देणारे हवे. थोडा काळ सहन करावं ते, आणि यातूनच आपण शिकतो पुढे. वा वा किती वेगळा विषय मिळाला. म्हणजे या बोलत असताना एक गोष्ट आठवली की खरंच आपण भाग्यवान आहोत की आपल्या घरात आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्ती घरात वास्तव्य करतायत. कारण खरं आहे ज्यांच्या नशिबी हा योगच नाही त्यांना हे सौभाग्यच लाभत नाही खरं तर. पण त्यामुळे मोठ्याने लहानांना, लहानांनी मोठ्यांना समजून घ्यावं. या गप्पा अशाच सुरू राहणार. प्रत्येकीच्या मनात काही ना काहीतरी आहे. आत्ता या चर्चेला उधाण आलेलं आहे, तेव्हा आता ही मतं कागदावर उतरायची वेळ आलेली आहे. चला बघूया आता मतं कोणाच्या बाजूने. सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत. आता मी काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे, मित्र परिवारामध्ये या दोघींपैकी कोण प्रिय आहेत? म्हणजे फेवरेट कोण या दोघींपैकी? सासू की सून? दाखवा सगळे. हां बाबा. हां सासू. 1 2 3 4 जण म्हणतात सासू, 5 जण सासू, 6 जण सासू. त्यामुळे हा गुण सासूबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न आहे, जलपरीचा किताब कोणाला द्या? जलपरी सासू. का हो? आहे मागे स्टोरी आहे. काय सांगा? नाही ती स्टोरी ऐकायलाच लागेल. 1 मिनिट. सासू जास्त गुण सासूला मिळालेत. सांगा काय आहे? पाण्याचा वापर. हां म्हणजे पाण्याचा वापर, साफसफाई, मग ती कपड्याची, घराची, सगळ्याची स्वच्छतेची आवड आहे. स्वच्छतेची आवड. ते परत कपडे स्वतः धुणार आणि सगळं साफसफाई करणार, पण ते पाणी जास्त वापरणार. या आता कळलं सासूबाईंना जलपरीचा किताब का मिळाला. महत्वाच्या कामासाठी या दोघींपैकी कोणाचा सल्ला घ्या? सासूबाई की सुनबाईंचा? सल्ला घ्यायची वेळ आली तर कोणाचा सल्ला घ्या? लक्षात ठेवा, त्यांच्याकडे बघा. सगळीकडे सासू 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 करताय. मोबाईल फोनचं बिल कोणाचं जास्त येऊ शकतं या दोघींपैकी? सगळे सून. तुम्ही काय सासू फक्त? काही म्हणा ते. सासूचे बिल भरतात ना ते सासू. आणि आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? सासूबाई की सुनबाई? चला सांगा कोण जिंकेल असं वाटतं? 1 2 3 4 जण म्हणतात सासू. बघितलं मुलगा सुनेच्या बाजूने गेला. मला फरक नाही पडत. मला फरक नाही पडत.
दोन्ही गट आत्ता प्रत्येकी 4 गुणांवरती आहेत. 4-4. मग असा विषय होता आणि त्या विषयावरती आता आपण बघणार आहोत कोणाच्या बाजूने कौल दिलेला आहे सगळ्यांनी. 4-4 गुण आहेत तुमच्या दोन्ही गटांचे. बघूया कुठला गट जिंकणार. 5 5 6 7 6 8 9 8 9 10 बरोबर 11 आता ही 2 मतं आहेत ना, ही खूप महत्वाची आहेत. हे आहे मुलाचं आणि हे आहे बाबांचं. थांबा. 12 इकडे झाली 12 मतं. इकडे किती आहेत? 11. आता हा मुलगा जो आहे हा तो कोणाच्या बाजूने मत देतो त्याच्यावरती आहे. चला 12 गुण झालेले आहेत. एक अक्षर देणार आणि पटकन मराठी गाणं म्हणायचं त्या अक्षरावरून. या दोघींपैकी कोण गाणं मराठी सुरू करणार बघूया. सा रे ग म मराठी प ध नि सा मराठी स. संत वाहते कृष्णा माई जाणीवती जला नाही. संत वाहते कृष्णा माई तीरावरल्या सुखदुःखांची जाणीवती जला नाही. संत वाहते कृष्णा माई. आपल्या सगळ्यांना ग्रामोफोनवर गाणं ऐकतोय असं वाटलं असेल ना. माहिती आहे ते जुन्या काळात ग्रामोफोन होते तसंच गायलात. पण महत्त्वाचं होतं त्या अक्षरावरून पटकन गाणं आणि त्यामुळे आजचा विजेता ठरलेला गट आहे सासू गट. अभिनंदन. किती झाले गुण? हे किती होते? 12. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली आणि संपूर्ण गटासाठी ही एक गोड भेट वस्तू. बघूया कोण जिंकणार पैठणी. कोण जिंकणार पैठणी. थांबा. ही मेजर टेप आणि समोर पाणी आहे काचेच्या भांड्यामध्ये. एका वेळेला एक तो टेबल टेनिसचा चेंडू अचूक त्या पट्टीवरून सोडायचा आणि तो जाऊन त्या काचेच्या भांड्यामध्ये गोळा करायचा. सगळ्यात जास्त चेंडू ज्या कोणी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरू. 1 सोडा. ओ थांबा. आता 1 तुम्ही. 2 ओ 3 1 आतापर्यंत. ओ 2 2 3 ओ या खेळामध्ये आता खूप छान साथ दिली ती बाबांनी. बाबा झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. अच्छा थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि आजच्या भागामध्ये उपविजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.